आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जिथे वाडाचं झाड उपटलं गेलं, लोखंडी ट्रक फाटला, तिथे माणसांचं काय झालं असेल? अंगाचा थरकाप उडवणारा असा हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास जालन्यात झाला। या ट्रकमध्ये ट्रक चालक सुरेश पालवे वय 28 वर्ष राहणार मानकेश्वर तालुका जिल्हा परभणी आणि एक प्रवासी बबलू नारायण लोंढे राहणार डुकरी पिंपरी तालुका जिल्हा जालना यांचा जागीच मृत्यू झाला आहे। दरम्यान लोंढे यांचे टोल नाक्याजवळ डुकरी पिंपरी पाटीवर हॉटेल आहे। काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जिंतूरचे शेतकरी अशोक किसन राठोड यांचा जनावरांसाठी 5 टन चारा घेऊन एक ट्रक सुरेश पालवे हे MH22A3372 घेऊन शिर्डी येथे जात होते। दरम्यान रात्री जालना मंठा रस्त्यावर एका हॉटेलवर थांबले असता तेथून एक हॉटेल चालक बबलू नारायण लोंढे हे ट्रकमध्ये बसले। रात्री 12 ते 1 च्या सुमारास हा ट्रक कन्हैयानगर चौफुलीवरून सरळ शिर्डीकडे न जाता तो जालना शहराकडे वळाला। कन्हैयानगर चौफुली ते सेंट मेरी हे सुमारे अर्धा किलोमीटरचे अंतर आहे। या रस्त्याचे नुकतेच रुंदीकरण झाले आहे, त्यामुळे रस्त्याच्या मधोमध एक जुने वडाचे झाड आहे। या वडाच्या झाडाला ट्रकने धडक दिली। ही धडक एवढी मोठी होती की झाड तर मुळासहित उपटले गेलेच, सोबत ट्रक देखील फाटला आहे। पुरातन झाड आणि लोखंडी ट्रक जिथे फाटला तिथे ट्रकमधील माणसांचे काय झाले असेल याची कल्पनाच करवत नाही। धडक झाली त्यावेळी प्रचंड मोठा आवाज झाला। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाच रहिवासी निवासस्थाने आहेत। त्यांची झोप मोडली आणि त्यांनी रस्त्यावर येऊन पाहिले तर झोपच उडाली। असा हा भीषण अपघात होता। रहिवाशांनी घराच्या बाहेर येऊन ट्रकमधील व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काम त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होते। शेवटी पहाटे 5 वाजता क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला सरकवला आणि आतील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात हलवले आहेत। जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने सकाळी रस्त्यामध्ये पडलेले झाड बाजूला सरकवण्याचे काम केले आहे।